सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 20% केल्यामुळे वाहन चालकांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडलेली आहे। कोल्हापूर शहरातील गॅरेजमध्ये रोज येणाऱ्या 100 गाड्यांपैकी सरासरी 30 ते 40 गाड्या केवळ या इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दुरुस्तीसाठी येत असल्याचं वास्तव समोर आलं। सरकारच्या या निर्णयामुळे वाहन चालकांना आता मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचं वाहन चालकांचं म्हणणं आहे। सरकारनं हे दावे फेटाळून लावले असल्याने याबाबत आता संभ्रमाचं वातावरण अधिक आहे। इथेनॉलचं प्रमाण 20% केल्यानं वाहनं नादुरुस्त झाल्याचा दावा। या निर्णयामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचा दावा। वाहनं नादुरुस्त होत असल्याचे दावे सरकारनं फेटाळले। केंद्र सरकारनं इंधनाची बचत करण्याकरता इथेनॉल पेट्रोलमध्ये 20% बंधनकारक केलं खरं, पण यामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटलंय। या नव्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांच्या इंजिनमध्ये गंभीर बिघाड होतोय। कोल्हापूर शहराचा विचार केला तर गॅरेजमध्ये येणाऱ्या 20 गाड्यांपैकी किमान 4 ते 5 गाड्या या केवळ इथेनॉलमुळे इंजिन खराब झालेल्या दावा आहे। दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना याचा मोठा फटका बसतोय। 1 लिटर इथेनॉलमध्ये 20% असलं तर 20%चं ऑलरेडी बाष्पीभवन होऊन बाकीच्या पेट्रोलचा बी ते पाण्यात रूपांतर करतं, त्यामुळे ते चोकअप होतं आणि ही घाण होते ना तयार, ही घाण आणि कार्बोरेटरवर चोकअप होतं की त्या कार्बोरेटर हे आणि ह्याच्या ओरिंग ते खराब होतात तेव्हाही, आणि त्यातनं गॅस बाहेर येतो आणि त्यामुळे प्रॉब्लेम येतो गाडीचा। आपल्याला टाकीचे निम्मे भाग तरी हे करायला लागणार आहे, पेट्रोल भरायला लागणार आहे, का तर बाष्पीभवन होऊन परत वाफेचं रूपांतर परत पाण्यात तयार होणार आहे। त्यासाठी टाकी झाकून ठेवणे, टाकीवर कव्हर करणे, या गोष्टी करणं गरजेचंच आहे। पेट्रोलचे भाव आधीच गगनाला भिडले, त्यातच आता नवीन पेट्रोल टाकल्यामुळे गाडी सारखी बंद पडतीये। मायलेज पूर्णपणे कमी झालाय, गॅरेजचा खर्च वेगळाच वाढलाय। शासनानं याबद्दल विचार करण्याची मागणी वाहन चालक करताय। केंद्र शासनानं इथेनॉलचा वापर सुरू करण्यापूर्वी कंपन्या जे प्रोडक्शन करणारे आहेत, 2 व्हीलर कंपन्या, त्यांना कन्सेंट करून त्यांना अगोदर सूचना देऊन की बाबा आम्ही असा वापर करणार आहे, इथेनॉलचा वापर करतोय आम्ही, तर त्या दृष्टीनं तुम्ही येणाऱ्या प्रोडक्शनमध्ये आवश्यक ते बदल करा। गाडी याच्या आधी कधी बंद जास्त पडत नव्हती, पण E20 पेट्रोल सुरू झाल्यापासून गाडी मध्ये मध्ये बंद पडते, सारखे प्रॉब्लेम यायला लागलेत। ॲव्हरेज गाडीला पडणं झालंय, पेट्रोल टाकलं तरी सारखं पेट्रोल टाकायला लागते, त्यामुळे हा प्रॉब्लेम जाणवतोय, गाडी मध्ये मध्ये बंद पडते। इकडे मिस्त्रींच्यावर आणल्यावर मिस्त्रीने करून दिली दुरुस्त। इथेनॉलमुळे होत असेल, पूर्वी कधी होत नव्हतं, पण आता 2-3 महिने झालं चालू आहे सारखा प्रॉब्लेम, त्यामुळं आणि दर आता पेट्रोलचे वाढत आहे, दर पेट्रोल इथेनॉल मिक्स करायच्या अगोदरही तेच पेट्रोल दर होते आणि इथेनॉल मिक्स केलं तरी तेच दर आहे। लोकांनी करायचं काय? सारखं मिस्त्रीकडे आणून परवडायचं कसं? E20 पेक्षा स्पीडचं पेट्रोल टाका म्हणलं तर त्याच्यामध्ये पण इथेनॉल मिक्स पेट्रोल यायला लागले, ते जुन्या गाड्यासनी चालना झाली। त्यामुळे नवीन गाड्यासनी तर काय प्रॉब्लेम आलाय की तिची जी थ्रोटल बॉडी असते त्याच्यामध्ये कार्बन साठालाय, परत फिल्टर चोकअप व्हायलाय, असे प्रॉब्लेम आले। त्यामुळे कस्टमर संग आमचा वादविवाद होतोय, तर ते कस्टमरला समजत नाही। त्यासाठी पेट्रोलसाठी चॉईस ठेवली पाहिजे, कारण इथेनॉल वेगळं आणि प्युअर पेट्रोल वेगळं ठेवलं पाहिजे। इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे प्रदूषण कमी होत असल्याचा दावा केला जात असला तरी सध्या तरी हे पेट्रोल सामान्य वाहन चालकांच्या खिशाला मोठा झटका देत आहे। आता यावर सरकार किंवा वाहन कंपन्या काही तोडगा काढणार का? सरकारनं याबद्दल जनजागृती करण्याची आवश्यकता आहे। सुनील काटकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।